मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर। या मंदिरामध्ये आजपासून नवीन नियम जो आहे तो लागू झालेला आहे। यामध्ये आजपासून हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। शुक्रवारी या निमित्त बैठक घेण्यात आलेली होती आणि या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत सदा सरवणकर त्यांच्याकडून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे। या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। सर्वप्रथम जो पाकिस्तानकडून जो हल्ला करण्यात आलेला दहशतवादी भ्याड हल्ला होता पहलगाम येथे आणि त्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं होतं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर सतत काही गेल्या दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। ड्रोन डागले जात आहेत, तसंच मिसाईल देखील डागले जात आहेत आणि त्यालाच प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे। आपण जर गेल्या अनेक दिवसांपासून परिस्थिती पाहतोय, अत्यंत गंभीर परिस्थिती सुरू आहे। त्याच अनुषंगाने शुक्रवारी सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय सुरक्षिततेच्या कारणास्तव हा जो निर्णय आहे तो सिद्धिविनायक मंदिराकडून घेण्यात आलेला आहे। तसंच सिद्धिविनायक प्रशासनाचं जे मंदिराचं प्रशासनाचं जे अध्यक्ष आहेत सदा सरवणकर यांच्याकडून हे देखील सांगण्यात आलेलं आहे की सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतलेला असून तात्पुरता हा निर्णय आहे। त्यामुळे हा निर्णय कधीपर्यंत स्थित असेल, कधीपर्यंत हे सर्व हार आणि नारळ हे अर्पण करू शकत नाही, हे पुढची जी मीटिंग होईल, पुढची जी बैठक होईल त्यामध्ये सदा सरवणकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात येईल। त्यामुळे आतापर्यंत तुर्तास तरी हा नियम जो आहे तो आजपासून लागू झालेला आहे। त्यामुळे भक्तजनांनो, तुम्ही जेव्हा मंदिरासमोर याल, मंदिरात पाया पडण्यासाठी याल, तेव्हा हार किंवा नारळ या सर्व गोष्टी घेऊन येऊ नका, कारण सुरक्षतेच्या कारणास्तव हा जो निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।